मायकेल जॅक्सन जगातला सगळ्यात मोठा पॉप आर्टिस्ट. गाणं, दिसणं, हसणं आणि असणं सगळं काही हिट. त्याला जगभरात जितकी लोकप्रियता मिळाली तितकंच त्याच्या आयुष्याचं गूढही मोठं होतं. त्याची प्लॅस्टिक सर्जरी, त्याचा रंग, त्याच्या मृत्यूनंतरही तो जिवंत असण्याच्या अफवा, प्रत्येक गोष्टीचं गूढ होतं. पण सगळ्यात जास्त थेअरी झाल्या, सगळ्यात जास्त चर्चा झाल्या मायकेल जॅक्सनच्या मृत्यूबद्दल. 2009च्या मार्च महिन्यात मायकेल जॅक्सनने त्याच्या आयुष्यातली शेवटची टूर दिस इज इट अनाऊन्स केली होती. अनाउन्समेंट झाल्यानंतर पहिल्या 4.5 तासात त्या टूरची 7.5 लाख तिकीटं विकली गेली. हा शो मायकलचा शेवटचा शो असल्यानं तिकीट न मिळालेल्या त्याच्या फॅन्सने 4-5 पटींनी जास्त पैसे देऊन ब्लॅकमधून तिकीटं घेतली. लंडनच्या द O2 एरिनामध्ये जोरदार तयारी सुरू होती. पण 25 जून 2009च्या सकाळी मायकेल जॅक्सन त्याच्या घरात मृत अवस्थेत सापडल्याची बातमी आली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मेलेल्या मायकलवर डॉक्टरांनी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्या, पण 2:30 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं. मग मृतदेह दफन न करता 70 दिवस प्रिझर्व करून ठेवण्यात आला. त्याचा मेंदू डोक्यातून बाहेर काढला गेला. शरीरातल्या प्रत्येक अवयवाची टेस्ट करण्यात आली आणि 70 दिवसांनी कोणालाही न कळवता अगदी शांतपणे मायकलला दफन करण्यात आलं. पण त्याचा अचानक झालेला मृत्यू आणि मधल्या 70 दिवसात घडलेल्या घटनांमुळे मायकलचा मृत्यू एका कॉन्स्पिरसी थेअरीमध्ये बदलला. ही स्टोरी मायकेल जॅक्सनच्या मृत्यूचं गूढ उलगडणारी. सध्या नेटफ्लिक्सवर आलेली मायकेल जॅक्सन द वर्डिक्ट हे डॉक्युमेंटरी बरीच चर्चेत आहे. त्यामुळे मायकेल जॅक्सनचं सगळं आयुष्यच चर्चेत आलंय आणि अर्थातच त्याचा मृत्यूही. मायकेल जॅक्सनच्या मृत्यूची चर्चा होण्याची 2 कारण आहेत: त्याचं प्रचंड प्रसिद्ध असणं आणि त्याचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, त्याच्या मृत्यूनंतर जे काही घडलं ती परिस्थिती. आफ्रिकन कुटुंबात जन्मलेल्या मायकेल जॅक्सनने आपल्या गाण्यांमधून सगळ्या जगात अफाट लोकप्रियता मिळवली. पण त्याच्या लाईफमध्ये वाद सुद्धा बरेच झाले. त्याच्या बंगल्यात राहणाऱ्या एका मुलाच्या वडिलांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले. आणखी काही लोक पुढे आली आणि मायकेलला अटक झाली. हे प्रकरण साधारण 2005 पर्यंत चाललं आणि शेवटी मायकेलच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा मिळत नसल्यानं 12 आरोपांमधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पण निर्दोष मुक्तता झाली असली तरी या आरोपांमुळे त्याच्या इमेजवर परिणाम झाला. या आरोपांमुळे तो नेहमी तणावात राहायचा. आधी झालेली नाकाची सर्जरी आणि पेप्सीच्या ऍड दरम्यानच्या ऍक्सिडेंटमुळे झालेली दुखापत यामुळे तो नेहमी हाय डोस पेन किलर घ्यायचा. पुढे जाऊन त्याची तब्येत एवढी खराब झाली की पेन किलर पण काम करेना झाल्या. मग मायकेलने गोळ्यांच्या जागी अंमली पदार्थ घ्यायला सुरुवात केली. त्याला इन्सोमिनियाचा त्रास व्हायला लागला. त्याला 5-5 दिवस झोपच यायची नाही. यासाठी त्यानं डॉक्टरकडून वेगवेगळी औषधं घेतली. कशाचाच परिणाम होत नसल्यानं मायकेलने त्याचा पर्सनल डॉक्टर कॉनराड मरे याला काहीतरी उपाय शोधायला सांगितला. त्यावेळी मरेने त्याला प्रोपोफोल नावाचं औषध दिलं. हे औषध सर्जरी करण्याआधी भूल देण्यासाठी इंजेक्शन मधून दिलं जातं, पण ऑपरेशनच्या व्यतिरिक्त त्याचं सेवन करणं जीवावर बेतू शकतं. नशा करणाऱ्यांसाठी हे औषध व्यसनासारखं काम करतं. मायकेलला याच औषधाची सवय लागली. काम बंद होतं, सवयी सुटत नव्हत्या, कर्ज वाढत चाललं होतं. आकडा अगदी $500 मिलियन पर्यंत गेला. मग पैसे कमवण्याचा शेवटचा उपाय म्हणून मायकेलने मार्च 2009 मध्ये एक टूर लॉन्च केली. ही आपली शेवटची टूर असल्याचं सांगत मायकेलने त्याला दिस इज इट हे नाव दिलं. सुरुवातीला या टूरमध्ये फक्त 10 शो होते, पण पब्लिकच्या डिमांडवर शोची संख्या वाढवून 50 करण्यात आली. 13 जुलै 2009 ते 6 मार्च 2010 पर्यंत ही टूर होणार होती. आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि शेवटची टूर असल्यानं मायकेल जोरदार तयारी करत होता. तो दररोज त्याच्या को डान्सर सोबत प्रॅक्टिस करायचा. 24 जूनला त्याने दिवसभर रिहर्सल केली. मग होम्बी हिल्सला त्याच्या बंगल्यावर आला. जेवण झाल्यानंतर बेडरूम मध्ये गेला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण हायपर इन्सोमिनियामुळे त्याला झोप लागत नव्हती. त्याचा पर्सनल डॉक्टर कॉनराड मरे त्याच्या बेड जवळच बसलेला. मायकेलला झोप लागते की नाही यावर बारीक लक्ष ठेवून होता. पण बराच वेळ झाला तरी मायकेलला झोप लागत नव्हती. त्यावेळी डॉक्टर मरेने त्याला डायझेपाम ही 10 ग्रॅमची गोळी दिली, पण तिचा मायकेलवर काहीही परिणाम झाला नाही. पहाटे 4 वाजता मरेने लोराझेपाम नावाचे इंजेक्शन दिलं. त्याचाही परिणाम न झाल्यानं 6 वाजता मिडाझोलम इंजेक्शन दिलं. ही सगळी औषधं डोक्यातले विचार शांत करतात आणि माणसाला झोप येते. पण मायकेलची एन्झायटी लेवल एवढी वाढली होती की यातल्या एकाचाही परिणाम झाला नाही. मायकेल मरेकडे काहीही करून मला झोपव अशी विनंती करू लागला. सकाळचे 10:30 वाजले तरीही मायकेलला झोप येत नव्हती. मरेने सांगितल्यानुसार मायकेल त्याला मिल्क मागत होता. तो
प्रोपोफोलला मिल्क म्हणायचा. मरेने त्याला मिल्क दिलं. मायकलला काही क्षणात गाढ झोप लागली. मरे बाथरूमला गेला आणि बाहेर आला तेव्हा त्याला मायकलचा श्वास थांबल्याचं कळलं. त्यानंतर त्याने 12 वाजून 13 मिनिटांनी मायकलचा असिस्टंट मायकल अमीरला फोन करून त्याला बॅड रिॲक्शन झाली असून लवकर यायला सांगितलं. पण अमीर कामानिमित्त बाहेर होता, म्हणून त्यानं मायकल जॅक्सनचा सिक्युरिटी हेड अल्बर्टो अल्वारेझला मायकलच्या रूममध्ये पाठवलं. अल्बर्टो अल्वारेझने रूममध्ये येऊन मायकलची परिस्थिती बघितली आणि 911 वर फोन करून त्यांना बोलवून घेतलं. मेडिकल टीमने 42 मिनिटं मायकलवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथेही सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि 25 जून 2009ला दुपारी 2:30 वाजता मायकलला मृत घोषित करण्यात आलं. वयाच्या 6व्या वर्षापासून पॉप कल्चरमध्ये सुरू झालेला मायकलचा प्रवास वयाच्या 50व्या वर्षी थांबला. त्याच्या मृत्यूची बातमी वणव्यासारखी पसरली. त्याचा खून झाला असेल, त्याला संपवला असेल अशा चर्चा सुरू झाल्या. वेगवेगळ्या लोकांवर संशय सुद्धा घेण्यात आला. काही दिवस गेले आणि लोक म्हणायला लागली मायकल जॅक्सनचा मृत्यू झालेला नाही, कारण त्याचा दफनविधी झाला नव्हता. थोडे नाही, तब्बल 70 दिवस. त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून हत्या असल्याचा आरोप होत असल्यानं 70 दिवस त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या. मरताना मायकलच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. त्याच्या शरीरात फक्त औषधं होती असं त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलं. त्याच्या शरीरावर जखमा किंवा मारहाणीचा एकही डाग नव्हता. 3 सप्टेंबर 2009ला मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कॅलिफोर्नियाच्या फॉरेस्ट लॉन मेमोरियल पार्कमध्ये मायकलला सोन्याच्या कॉफिनमध्ये दफन करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू कसा झाला याबद्दलच्या थेरीज जोर धरत होत्या. तो जिवंत असल्याचंही बोललं जात होतं. पण सत्य बाहेर आलं त्या रात्री काय घडलं होतं हे समोर आल्यानंतर. 24 जूनच्या रात्री मायकल झोपलाच नाही. मग 25 जूनला सकाळी 10:40 झाल्यावरही त्याला झोप लागत नसल्यानं डॉक्टर मरेने मायकलला 25 मिलीग्रॅम प्रोपोफोल दिलं. मायकलवर 5 मिलीग्रॅम, 10 मिलीग्रॅम, 15 मिलीग्रॅमच्या क्वांटिटीचा काही फरक पडत नव्हता. पण 25 मिलीग्रॅम हे प्रमाण खूप जास्त असल्यानं मरेने ते सलाईन मधून दिलं. सलाईन दिल्यानंतर काहीच मिनिटात मायकलला गाढ झोप लागली. त्यानंतर मरे बाथरूमला गेला. 2 मिनिटांनी परत आला तेव्हा त्याला दिसलं मायकलचा श्वास थांबलाय आणि त्याची नाडी बंद पडली. हे बघून मरेने मायकलने आतापर्यंत घेतलेल्या अनेस्थेटिक औषधांवर अँटीडोट म्हणून एक इंजेक्शन दिलं आणि त्याला CPR द्यायला सुरुवात केली. आता नियमांनुसार CPR देताना रुग्णाला सपाट आणि कठोर जमिनीवर ठेवणं गरजेचं असतं. पण मरेने तसं न करता मायकल गादीवर झोपलेला असताना एक हात त्याच्या पाठीखाली ठेवून एका हाताने CPR दिला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने इमर्जन्सी नंबरला फोन करणं गरजेचं होतं. पण त्याने तसं केलं नाही. जवळपास 1 तास उलटून गेल्यावर त्याने मायकलच्या असिस्टंटला फोन केला. तोवर वेळ निघून गेलेली. मरेला औषधांचा साईड इफेक्ट माहीत होता. प्रोपोफोल देत असताना घेतल्या जाणाऱ्या काळजीबद्दलही त्याला माहिती होती. CPR कसा द्यायचा हेही त्याला माहीत होतं. लॉस एंजलिसचा इमर्जन्सी नंबर त्याला पाठ होता. पण तरीही त्यानं एकही योग्य निर्णय घेतला नाही. त्यानं मायकलला अत्यंत घातक असलेल्या औषधांची सवय लावली. मृत्यूच्या दिवशी त्याला जास्त प्रमाणात प्रोपोफोल दिलं. त्यानंतर चुकीचा CPR दिला. मेडिकल टीमला बोलवलं नाही आणि मायकलच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातले अंमली पदार्थ लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या चुकांमुळेच मायकलचा मृत्यू झाला आणि त्याच्यामुळेच मृत्यूचं गोड लवकर बाहेर आलं नाही. नोव्हेंबर 2011 मध्ये मरेला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. पण तुरुंगातल्या चांगल्या वागणुकीमुळे मरेला 2च वर्षात मुक्त करण्यात आलं. त्याची मेडिकल डिग्री कॅन्सल झाल्यानं तो आपल्या टोबॅगो या देशात परत गेला. त्यानं तिथं स्वतःचे मेडिकल इन्स्टिट्यूट सुरू केले असून त्यात तो हृदयविकार तज्ज्ञ म्हणून काम करतो. कागदोपत्री हे मायकल जॅक्सनच्या मृत्यूचं सत्य. पण या सत्यावर कित्येकांचा विश्वास नाहीये. कोणाला वाटतं मायकल जॅक्सनचा मृत्यू हा वेगळ्या कारणाने झाला. कोणी म्हणतं हा मृत्यू म्हणजे डॉक्टर मरेची चूक नव्हती, तर त्याने जाणून बुजून हे घडवून आणलं. त्याने मायकल जॅक्सनचा खून केला. तर कुणी म्हणतं मायकल तेव्हा मेलाच नव्हता. पण पोलिसांचा तपास आणि समोर आलेल्या सत्यावर विश्वास ठेवला तर एकच गोष्ट समजते. मायकल जॅक्सनच्या मृत्यूला कारणीभूत होतं त्याचं आवडतं मिल्क.